स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। कुणाल कामरा विरोधात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत होता। पण काल 16 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात कुणाल कामराला संरक्षण देत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। आज आपण या निर्णयाचा आणि त्याच्या पार्श्वभूमीचा सविस्तर आढावा घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। कुणाल कामरा हा त्याच्या व्यंगात्मक आणि राजकीय टिप्पण्यांसाठी ओळखला जातो। मार्च 2025 मध्ये त्याने स्टँड अप कॉमेडी शो मध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली होती। यात त्याने शिंदे यांच्यावर आधारित एक पॅरोडी गाणे तयार केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेत कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली, त्याचे फोटो जाळले आणि त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केल्या होत्या। यानंतर मुंबई, नाशिक आणि जळगाव येथे कुणाल कामरा विरोधात एकूण 3 FIR दाखल झाल्या होत्या। या प्रकरणात कुणालला अटकेची भीती होती, त्यामुळे त्याने प्रथम मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। मद्रास उच्च न्यायालयाने त्याला 7 एप्रिल 2025 पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता। यानंतर कुणालने मुंबई उच्च न्यायालयात FIR रद्द करण्यासाठी आणि संरक्षण मिळवण्यासाठी याचिका दाखल केली। काल 16 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात कुणाल कामराच्या याचिकेवर सुनावणी झाली। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि अन्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणात कुणालला मोठा दिलासा दिला। कोर्टाने त्याला 16 एप्रिल पर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते आणि कालच्या सुनावणीतही त्याला पुढील संरक्षण मिळाले आहे। कोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारताना सांगितले की कोणत्याही व्यक्तीविरोधात सूडबुद्धीने कारवाई करणे योग्य नाही। कुणालच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांनी म्हटले की ज्यांची बदनामी झाल्याचा दावा केला जात आहे त्यांनी स्वतः तक्रार केलेली नाही, तसेच तक्रार करणाऱ्यांनी बदनामी झाल्याचे ठोस कोणतेही पुरावे दिलेले नाहीत। याशिवाय कुणालला 500हून अधिक धमक्या मिळाल्याचा दावाही त्यांच्या वकिलांनी कोर्टात मांडला। कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांना तपासात पारदर्शकता ठेवण्याचे आणि कोणतीही बेकायदेशीर कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत। हा निर्णय कुणाल कामरासाठी मोठा दिलासा आहे, कारण यामुळे त्याला तात्पुरते का होईना अटकेच्या भीतीपासून मुक्ती मिळाली आहे। याशिवाय हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे। कुणालने स्वतः माफी मागण्यास नकार दिला होता आणि त्याने म्हटले होते की जर कोर्टाने आदेश दिले तरच तो माफी मागायला तयार आहे। या प्रकरणाने राजकीय व्यंग आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यावर पुन्हा एकदा जोरात चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेने कुणाल कामरावरती किराए का कॉमेडियन असा आरोप केला होता, तर कुणालने याला प्रत्युत्तर देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला दिला। हायकोर्टाच्या या निर्णयामुळे कुणालला कायदेशीर लढाईत बळ मिळाले आहे, पण या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप बाकी आहे। कुणाल कामरा हे प्रकरण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर मर्यादांमधील तणावाचे उदाहरण आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय कुणालसाठी तात्पुरता दिलासा आहे, पण येत्या काळात या प्रकरणात आणखीन काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। आपण याबाबतच्या पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवूयात।